नागपुरात सायबर गुन्हेगारांचा धोका वाढतोच आहे. नव्या प्रकरणात सायबर गुन्हेगारांनी एका ज्येष्ठ नागरिकाला लक्ष्य केलं. SBI पेन्शन कार्ड अपडेटच्या नावावर 5 लाख रुपयांचा गंडा घालण्यात आलाय. पाचपावली पोलिसांनी अज्ञात आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय आणि तपास सुरू केला आहे. नागपूरच्या महेंद्रनगरच्या यशोदीप कॉलनीचे रहिवासी 70 वर्षीय बावनगडे हे स्टेट बँक ऑफ इंडियाचे निवृत्त कर्मचारी आहेत. 18 फेब्रुवारी रोजी त्यांना मोबाईल फोनवर एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला. बँक अधिकारी असल्याचा दावा करणाऱ्या कॉलरनं त्यांच्या SBI पेन्शनधारकाचं कार्ड अपडेट करण्याची प्रक्रिया समजावून सांगितली आणि त्यांचा विश्वास मिळवून व्हॉट्सॲपद्वारे एक लिंक पाठवली. आरोपीच्या सांगण्यावरून बावनगडे यांनी लिंक उघडली आणि ऑनलाईन फॉर्म भरायला सुरुवात केली. या दरम्यान फसवणूक करणाऱ्यांना त्यांच्या बँक खात्याशी संबंधित गोपनीय माहिती मिळवली. यानंतर दुसऱ्या दिवशी विविध वेळी त्यांच्या बँक खात्यातून 4,95,855 रुपये ऑनलाईन ट्रान्सफर करण्यात आले आणि ॲक्सिस बँकेच्या खात्यात जमा करण्यात आले. खात्यातून पैसे जात असल्याचं कळताच बावनगडे यांनी तत्काळ पाचपावली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात सायबर गुन्हेगाराविरोधात माहिती तंत्रज्ञान कायदा आणि फसवणुकीच्या कलमाखाली गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे. SBI पेन्शन विभाग यातला प्रतिनिधी बोलत असून त्यांना एक व्हॉट्सॲपवरती लिंक पाठवली. त्यामध्ये त्यांची पूर्ण माहिती व अकाउंट SBI खात्याची त्याची पूर्ण माहिती भरण्यासाठी सांगण्यात आली. त्यांनी त्याप्रमाणे तक्रारदार यांनी सर्व माहिती फिल केली. दुसऱ्या दिवशी त्यांच्या अकाउंटमधून जवळपास 4,95,855 रुपये हे ॲक्सिस बँकेच्या एका खात्यावरती ट्रान्स्फर करण्यात आले. सदर दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे पाचपावली येथे माहिती तंत्रज्ञान कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.